मध्य रेल्वेवर 3 दिवस जम्बो मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेने ठाणे स्थानक आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्थानकातील फलाट रुंदीकरण आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी 63 तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे। या ब्लॉकचे काम गुरुवारी मध्यरात्रीला सुरू होणार ते रविवार 2 जून रोजी दुपारी संपणार आहे। या प्रदीर्घकालीन ब्लॉकमुळे वीकेंडमध्ये रेल्वेचा प्रवास टाळणे हाच उपाय आहे, कारण या 3 दिवसात 930 लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत, तर 444 उपनगरीय लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत, तर 446 शॉर्ट ओरिजिनेट केले जाणार आहेत। तर लांब पल्ल्याच्या मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटरसिटी ट्रेनसह लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई हावडा दुरातो एक्सप्रेस तब्बल 7 तास उशिराने धावणार असून CSMT ऐवजी दादर स्थानकातून रात्री 1 वाजता सुटणार आहे। मुंबईकरांनी फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे। ठाणे स्थानकातील 5 आणि 6 क्रमांकाच्या फलाटाची रुंदी वाढवण्यासाठी 63 तासांचा आणि मुंबई CSMT येथील फलाट क्रमांक 9 आणि 10 ची लांबी वाढवण्यासाठी आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 36 तासांचा स्पेशल ब्लॉक गुरुवारी रात्रीपासून हाती घेतला आहे। हा ब्लॉक गुरुवारी मध्यरात्री सुरू होईल ते रविवार दिनांक 2 जून रोजी दुपारी संपणार आहे। ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 काम रुंदीकरणाचे काम होणार असून ठाण्यातील मेगा ब्लॉक गुरुवारी आज रात्री 12:30 वाजता सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा मेगा ब्लॉक हा शुक्रवार रात्री 12:30 वाजता सुरू होणार आहे। मेगा ब्लॉक सुरू होण्याआधीच काही एक्सप्रेस गाड्या उशिरा येण्यास सुरुवात झाली आहे। ठाण्याचा मेगा ब्लॉक आज मध्यरात्री 12:30 ते रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ब्लॉक भायखळापर्यंत 36 तासासाठी बंद आहे। उद्या रात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज ते वडाळापर्यंत 36 तासांसाठी बंद राहणार आहे। मुंबईची लाईफलाईन लोकल पुढील 63 तासांसाठी विस्कळीत राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने येथे 24 डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबविता याव्यात यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11चा विस्तार केला जात आहे। यासाठी 3 दिवस मेगा ब्लॉक घेतला जाणार असून 3 दिवसात 930 लोकल फेऱ्या रद्द होतील। ठाणे येथील फलाट क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाचे काम होणार आहे, त्यामुळे ठाण्यातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे। या कामासाठी खेळण्यातील लेगोप्रमाणे मोठे सिमेंट ब्लॉक सैन्याच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या मालगाडीद्वारे मुलुंड स्थानकात आणून ठेवले जात आहेत। हे सिमेंट ब्लॉक टाकून 63 तासात जमिनीवर अंतरून युद्ध पातळीवर फलाट क्रमांक 5 आणि 6चे रुंदीकरण होणार आहे। महामुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई।